नमस्कार, मी संजय आवटे. एका वेगळ्या मुद्द्याकडे मला तुमचं लक्ष आज वेधायचं आहे. मला असं काय वाटत आलं आहे की चोखामेळा यांच्याकडे आपलं प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. संत चोखामेळा हा एवढा मोठा माणूस, एवढा मोठा संत, एवढा मोठा संत, प्रातिभ कलावंत, कवी आणि त्या कालावधीमध्ये या प्रकारच्या रचना करणारा बंडखोर विद्रोही, पण चोखामेळ्याकडे आपलं दुर्लक्ष का व्हावं हे मला काही कळत नाही आहे. पण दुर्लक्ष झालं आहे हे मात्र खरं. म्हणजे शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही परंपरा, ही वैचारिक मांडणी आपण कायम करत असतो आणि ती बरोबर आहे. ती वैचारिक मांडणी ही भारताची, महाराष्ट्राची वैचारिक मांडणी आहेच, अधिष्ठान आहे महाराष्ट्राचं. पण तरीसुद्धा या सगळ्या मांडणीमध्ये काही दुर्लक्ष होतं आपलं. त्यापैकी एक म्हणजे संत चोखामेळा. म्हणजे चोखामेळ्याकडे आपलं दुर्लक्ष इतकं झालेलं आहे की अनेकदा चोखामेळ्याचे अभंग आपल्याला माहितीही नसतात की हे अभंग चोखामेळ्याचे आहेत, हेही माहिती नसतं. आपण ते गुणगुणतो पण ठाऊक नसतं. मध्यंतरी मी सोशल मीडियावर लिहिलं होतं की दिवाळीमध्ये पुण्यात दिवाळी पहाट असे कार्यक्रम आयोजित केले जातात. भल्या पहाटे पुण्याच्या कानाकोपऱ्यात शास्त्रीय संगीताचे सूर ऐकू येऊ लागतात. दिवाळीच्या काळात दिवाळी पहाटे कल्पना पुढं आली, नंतर ती रुजली आणि बहरली. पहाटे पहाटे या सगळ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकण्यासाठी हजारो स्त्री पुरुष रांगेत दिसतात, स्वरचैतन्य अनुभवतात. असे दाद देणारे रसिक भेटणं ही फारच छान गोष्ट आहे. पण या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो आमचा चोखामेळा. अबीर गुलाल उधळत रंग असं सुरू होतं आणि मैफिलीमध्ये रंग भरले जातात. जोहार मायबाप जोहार हे मैफिलीची उंची विलक्षण वाढवतं. अवघा रंग एक झाला हे किशोरी आमोणकरांनी गायलेलं, अजरामर केलेलं असं गाणं. पण किशोरी आमोणकरांनी अजरामर केलेलं हे जे गाणं आहे ना, अवघा रंग एक झाला, ते लिहिलं कोणी? संत सोयराबाईंचा अभंग आहे हा. सोयराबाई कोण? सोयराबाई या चोखामेळ्यांच्या पत्नी. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतोय ना की एकीकडे चोखामेळा, सोयराबाई, त्यांची बहीण चोखामेळ्याची निर्मळा, मेहुणा बंका, मुलगा कर्ममेळा, हे सगळे प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत होते आणि त्याचवेळी नित्यनेमानं भक्तिभावानं पांडुरंगाचं नामस्मरण करत होते, लिहित होते. चोखोबा गेले कसे? चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाला असं म्हटलं जातं. त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा गजर ऐकू येत होता. नामदेवांनी चोखोबांची हाडं ओळखली, गोळा केली, पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली वगैरे वगैरे. या दंतकथा सांगितलं जातातच. पण आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आपल्याला माहिती असते. तुकारामांना सदेह वैकुंठाला जावं लागलं हे आपल्याला माहिती असतं. तर चोखामेळ्याचा मृत्यू असं होणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुम्ही बघा, म्हणजे चोखामेळा हा कुठल्या कालखंडातला? तर प्रामुख्याने 1273 ते 1338 या काळातला. म्हणजे यादव काळात संत नामदेव जेव्हा होते, त्या संत नामदेवांच्या संतमेळ्यातल्या वारकरी संप्रदायातले हे कवी. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाला असं पण म्हटलं जातं. काहींचं म्हणणं असं आहे की बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावात झाला. संत चोखोबा महार होते हे स्वच्छ आहे. त्यांच्या पत्नी सोयराबाई, जर मी मगाशी उल्लेख केला, त्या तर चोख्याची महारीन असाच उल्लेख त्यांच्या अभंगांमध्ये करतात. मला हे महत्त्वाचं का वाटतं की चोखामेळा, कानोपात्रा, सोयराबाई ही ती माणसं आहेत की त्यांना त्या काळातल्या कथित उच्चभ्रूंनी नाकारलं, अव्हेरलं, लाथाडलं, गाडून टाकलं. आज मात्र त्यांना ऐकणं हाच प्रतिष्ठेचा निकष होऊन बसलेला आहे. हे भल्या पहाटे शास्त्रीय संगीताची मैफल अनुभवणं हा एका अर्थानं तुमच्या उच्च अभिरुचीचा पुरावा मानला जातो. मासपेक्षा क्लास काहीतरी वेगळा आहे अशी धारणा असते. अशा मैफलींमध्ये मग किशोरीबाईंपासून ते मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्यापर्यंत, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यापासून ते शौनक राहुल देशपांडे, महेश काळेंपर्यंत अनेक दिग्गज गात होते. त्या चोखामेळ्यांचे शब्द त्यांना उसरे घ्यावे लागतात. खरं म्हणजे शास्त्रीय संगीत म्हटलं की एक डोळ्यासमोर वातावरण उभं राहतं. ठेवणीतले कपडे घातलेले करासक्त श्रोते, वलय असलेले कलाकार, तंतुवाद्याच्या स्वरांमध्ये गुंतलेली एक सुसंस्कृत अशी दुनिया, या जगाशी एका वर्गाचा संदर्भ जोडला जातो. अनेकांना वाटतं की क्लासिकल शास्त्रीय संगीत हे विशिष्ट वर्गाच्या ताब्यात असलेलं एक सांस्कृतिक साधन आहे.
गंभीर, गूढ, शुद्ध असे शब्द त्याला वापरले जातात, अशी विशेषणं त्यासाठी वापरली जातात. हे संगीत सगळ्यांसाठी नाही आहे, हे एका वर्तुळासाठी आहे असं म्हटलं जात असताना चोखा मेळा मात्र आपले रंग उधळत येतो आणि मग लक्षात येतं की अरे चोखा मेळा काय आहे. हा चोखा मेळा शास्त्रीय संगीतामध्ये जागा फार महत्त्वाची असते. क्लासिकल म्युझिकमध्ये जागा फार महत्त्वाची असते. ज्या चोखा मेळ्याला विठू माऊलीच्या पायरीचीही जागा दिली जात नव्हती, तो चोखा मेळा अशा मैफिलीची जागा घेतो. तेव्हा काळानंच त्याला न्याय दिलेला असतो. प्रस्थापितांनी केला प्रयत्न चोख्याला गाडून टाकण्याचा, पण तो बी होता. जेवढं गाढेल तेवढं उगवत राहिला, बहरत राहिला, अंधाराला हटवत उजेडाची पेरणी करत राहिला. अवघा रंग एक झाला आणि म्हणूनच आजही चोखा असतो. चोखाला गाडून टाकण्याचा प्रयत्न झाला असेल, पण चोखा उगवतो, बहरतो, फुलतो. हा चोखा मेळा आपण समजून घेत नाही. तुम्ही कल्पना करा, अनेक वेळा महिलांच्या अनुषंगानं स्त्री सक्षमीकरणाबद्दल आपण कायम बोलत असतो, त्या सोयराबाईचा उल्लेख नाही होत. संत सोयरा ही तिनं तेव्हा 62 अभंग लिहिलेले आहेत. त्यातला एक एक अभंग, अवघा रंग एकच झाला आपल्याला माहीत आहे, असे अनेक अभंग आहेत. त्याचं वाचन होत नाही, परिशीलन होत नाही, आपण समजूनच घेत नाही चोखा मेळा, आपण समजून घेत नाही सोयराबाई. मला असं वाटतं की चोखा मेळा समजला पाहिजे. आज कुणीतरी म्हटलं त्यांची जयंती आहे चोखा मेळ्याची. मला माहिती नाही आहे, अगदी आपल्या वडील आजोबांच्यासुद्धा जन्मदिनाच्या संदर्भात एवढी खात्री नसते. सगळे 1 जून वगैरे असतात, तेव्हा चोखा मेळ्याचा जन्मदिन खरा की खोटा मला माहिती नाही आहे. पण चोखा मेळ्यांना या निमित्तानं का असेना किंवा कुठल्याही निमित्तानं असेना आठवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हा चोखा मेळा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चोख्याची महारीण असणारी सोयराबाई समजून घेतली पाहिजे. जोहार मायबाप जोहार असं म्हणणारा चोखा मेळा नीटपणे समजून घेतला पाहिजे. ते समजून घेणं जास्त आवश्यक आहे असं मला उगाच वाटलं आत्ता. म्हटलं पटकन जे मनात आलं तुमच्याशी शेअर करावं.